हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बघणार आहे थालीपीठची रेसिपी. तर यासाठी मी जे सगळ्यात आधी ऑल टाइप ऑफ जे पण अवेलेबल होते ते सगळे फ्लोअर मी एकत्र करून घेतले. जसं की गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ, देन डाळीचं पीठ आणि देन थोडंसं कुरकुरीत होण्यासाठी मी त्यामध्ये तांदळाचं पीठसुद्धा ॲड केलेलं आहे. तर मग हे सगळं मिश्रण ॲड केल्यानंतर त्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा, लसूण अद्रकची पेस्ट आणि हिरवी मिरची असेल तर हिरवी मिरची हे सगळं आपण टाकून, तीळ टाकून हे सगळं आपण एकत्र एकजीव करून घेणार आहे. त्यामध्ये चवीपुरतं मीठ, लाल तिखट, हळद असे हे आपण सगळे जे मसाले आहेत ते टाकून घेणार आहे. त्याच्यानंतर आपण त्याला टेस्ट यावी त्यामुळे थोडासा लिंबाचा रस ॲड करणार आहे. देन आपण चांगलं हे पीठ मळून घेऊया. हे पीठ आपल्याला एकत्र पूर्ण सर्व मसाले हे सगळे एकजीव होतील असं आपल्याला चांगलं जे आहे मळून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण एक पूर्ण उंडा भिजवून घेऊया. तर आपला हा जे आहे पीठ मळून झालेला आहे. आपल्याला थोडंसं ते लिक्विड फॉर्ममध्येच पाहिजे असते. देन आता आपण तवा गरम करायला ठेवूया आणि सोबतच आपण एक ओला कपडा घेऊया. जो आहे मस्लिन, आपण त्याला मस्लिनचा कपडा म्हणतो. त्यावर आपण थोडंसं पाणी टाकून हा पिठाचा गोळा करून त्याच्यावर आपल्याला थालीपीठ जे आहे ते असं मी जसं करते आहे तसं तुम्हाला हाताने त्याला थोडंसं पसरवत मग करून घ्यायचं आहे. देन याच्यानंतर आपण जे याला चांगलं भाजून घेऊया. तर जेव्हा आपण थालीपीठ भाजणार आहे तर त्याला आपल्याला दोन्ही साईडने चांगलं तेल लावून घ्यायचं आहे. जेणे की ते त्यामुळे आपले खुसखुशीत होतील, कुरकुरीत होतील आणि त्याच्यानंतर आपल्या सराट्याच्या साहाय्याने भाजून घ्यायचे आणि अशा प्रकारे आपले थालीपीठ जे आहे रेडी आहे सर्व्ह करण्यासाठी.